होळी धुलीवंदन 2026 निमित्त अकोला जिल्हा येथे व्यापक पोलीस बंदोबस्त. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देऊन मिठाई वाटप केले. दिनांक 2 मार्च 2026 रोजी होळी व दिनांक 3 मार्च 2026 रोजी धुलीवंदन उत्सवानिमित्त अकोला जिल्हा येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी व्यापक व कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्री अचिंत चांडक यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देऊन मिठाई वाटप केले व कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. शहरातील 8 पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 32 नाकाबंदी पॉइंट कार्यरत ठेवण्यात आले होते. मद्यप्राशन करून वाहन चालविणे, ट्रिपल सीट, वेगात वाहन चालविणे व हुडदंगबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 23 पोलीस निरीक्षक, 107 पोलीस उपनिरीक्षक, सुमारे 2200 पोलीस अंमलदार, 850 होमगार्ड, 4 QRT पथके, 6 स्ट्रायकिंग फोर्स तसेच 1 SRPF कंपनी तैनात होती. संवेदनशील भाग, धार्मिक स्थळे व प्रमुख चौकांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांजवळ फिक्स पॉइंट व सतत मोबाईल पेट्रोलिंग करण्यात आले होते. महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथकांची विशेष गस्त ठेवण्यात आली होती. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल पेट्रोलिंग, PA सिस्टम व दळणवळण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली. या निमित्ताने अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा.